उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पुढाकारानं उद्या दादरच्या शिवाजी पार्कपासून प्रभादेवीच्या सिद्धिविनायकपर्यंत आयोजित तिरंगा मोर्चाला आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिलाय। उद्याच्या या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर प्रत्येकाच्या हाती तिरंगा असेल असं ठाकरे बंधूंनी आधीच स्पष्ट केलंय। दरम्यान रविवारच्या मोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी संजय राऊतांनी काल राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली। त्यामुळे या मोर्चाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही एकत्र दिसणार आहेत। मुद्दे सर्वांचे एक आहे, त्यामुळे या सर्व गोष्टींना आमचं समर्थन राहणार आहे। त्याही मोर्चाला काँग्रेस पक्ष म्हणून आमचा त्याच्यामध्ये सहभाग राहील, समर्थन राहील। आपण बघितलं की काल वंचित बहुजन आघाडीचा जो बंद होता त्यामध्ये देखील आम्ही आमचा पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे जे प्रयत्न हे प्रामाणिकपणे जे केल्या जात आहेत आणि जे स्पॉन्टेनियस आहे विद्यार्थ्यांना घेऊन केल्या जात आहे आणि पक्षीय अभिनय बाजूला ठेवून आपण बघितलं असेल की त्या 26 तारखेच्या मोर्चात झेंडा कोणी पक्षाचा घेऊन येऊ नका, पक्ष विरहित असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आमचं म्हणून पक्ष म्हणून सहभाग असेल, मात्र त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आम्ही देखील त्यात सहभागी होऊ। तर शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील या मोर्चामध्ये सहभागी होणारे ठाकरे बंधूंचा उद्या संयुक्त मोर्चा निघतोय। शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक असं या मोर्चाचा रस्ता असेल आणि या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं देखील पाठिंबा दिलेला आहे।